राहुल गांधी उद्यापासून 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार तर संविधान सन्मान संमेलनाला सुद्धा उपस्थिती लावणार। मंत्रालयामध्ये हालचाली गतिमान, 4 दिवसातच मंत्रिमंडळाची दुसरी बैठक। आज निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता। निवडून आल्यास रामगिरीला बेड्या घालणार तर राणेंच्या पोट्ट्याला सुद्धा माफी मागायला लावणार। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मेळाव्यामध्ये नरसय्या आडम यांची आक्रमक भूमिका। हर्षवर्धन पाटील यांचा भाजपला रामराम तर लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे इंदापुरात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। संजय राऊतांनी महायुतीवर बोलताना आता बैलाचा अपमान केला, सदाभाऊ खोतांचा आरोप। त्यामुळे राऊतांनी समस्त शेतकऱ्यांची माफी मागावी, खोतांची मागणी। अजित पवारांकडून शहांकडे 60 जागांची मागणी तर सध्या 42 आमदार आणि काँग्रेसमधून 5 आमदार येण्याची शक्यता असल्यामुळे 60 जागांची मागणी। महाविकास आघाडीचं 200 ते 250 जागा वाटप आता पूर्ण झाल्याची माहिती। काँग्रेसला 110, ठाकरे गटाला 95 तर पवारांची राष्ट्रवादी 83 जागा लढवणार। निलेश राणे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता। कुडाळमधून निवडणूक लढणार असल्याची माहिती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मातोश्रीमध्ये बैठकांच्या सत्राचा शेवटचा दिवस तर 26 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी 7 दिवसांपासून मॅरेथॉन बैठका। पुण्याच्या दौंडमधील अजित पवार गटाचे माजी आमदार तुतारी हाती घेणार। रमेश थोरात अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारी। तर खडकवासला मतदारसंघामध्ये भाजपच्या बैठकीत खडाजंगी। आमदार तापकीर कुणालाही बोलू देत नसल्याचा आरोप करत तापकीर आणि इच्छुकांमध्ये बाचाबाची। भाजपने पुण्यातील वडगाव, शेरी आणि हडपसर मतदारसंघ मित्र पक्षांसाठी सोडल्याची चर्चा। तर उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान प्रक्रियेतनं दोन्ही मतदारसंघ वगळले। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवरात्रीचे 9 दिवस आंदोलन तर विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महिलांच्या मुद्द्यावर निषेध नोंदवणार। एसटी महामंडळ अध्यक्षांचा शिवनेरी सुंदर नेमण्याचा निर्णय आता वादात। विरोधकांसह एसटी संघटनेनंही घेतला आक्षेप।